नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लर्न इंग्लिशवरती तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्सचा यूज करून क्वेश्चन कसे विचारायचे ते आपण पाहणार आहोत. आपल्या लेसनचं नाव आहे हाऊ टू आस्क क्वेश्चन, म्हणजे एखाद्याला प्रश्न कसा विचारायचा. असे प्रश्न ज्या प्रश्नाचा आन्सर येस किंवा नो आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, मी शेवटच्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट टेन्सचा यूज करून निगेटिव्ह क्वेश्चन कसे बनवायचे ते शिकवलेलं आहे. आणि तुम्ही जर तो व्हिडिओ अजून पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतो. तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा, कारण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे ते समजेल. आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे तेही सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या लेसनचं नाव आहे प्रेझेंट टेन्स हाऊ टू आस्क क्वेश्चन, म्हणजे असे क्वेश्चन आपल्याला विचारायला शिकायचं आहे ज्याचा आन्सर येस किंवा नो असेल. ओके, तर हे क्वेश्चन कोणते असू शकतात? जसं की मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही क्रिकेट खेळता का? हा एक क्वेश्चन असू शकतो. किंवा तुम्हाला चहा आवडतो का? तुम्ही चहा बनवता का? ह्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नोमध्ये आहे. तर असे प्रश्न कसे विचारायचे ते आपण बघतो या व्हिडिओमध्ये. तर पहिल्यांदा आपण फर्स्ट आणि सेकंड पर्सनबद्दल बोलूया. तर फर्स्ट आणि सेकंड पर्सनमध्ये मी आणि तुम्ही येतो. तर मला इंग्रजीमध्ये आय म्हटलं जातं, तुम्हाला यू, आपल्या दोघांसाठी वी, किंवा आपल्यासोबत आणि कोणी असेल तर त्यांना पण वी हा सब्जेक्ट आहे. अनेकांबद्दल दे हा सब्जेक्ट यूज केला जातो. आणि अनेक वचन असेल तर प्ल्युरल हा सब्जेक्ट यूज केला जातो. तर या सब्जेक्टबद्दल बोलताना किंवा या सब्जेक्टला क्वेश्चन विचारताना आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, ज्याच्यामध्ये डू प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा तुमचा फॉर्म्युला असेल. आणि प्रश्न विचारताना डूनं आपल्याला सुरुवात करायची. तर आपण पहिलं सेंटेन्स पाहूया. तुला हे आवडतं का? तर या सेंटेन्समध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की तुला हे आवडतं का. मी तुम्हाला विचारतोय तुला हे आवडतं का. तर इंग्रजीमध्ये कसं होईल? तर डू, सब्जेक्ट याच्यामध्ये काय आहे? तुला, तर त्याचं इंग्रजी आहे यू. आवडतं का? लाईक, त्याचं वर्ब आहे लाईक. डू यू लाईक, आणि राहिलेलं सेंटेन्स डू यू लाईक दिस. तुला हे आवडतं का? डू यू लाईक दिस. मी तुला त्रास देतो का? मी तुला त्रास देतो का हा दुसरा सेंटेन्स आहे. मी तुला त्रास देतो का, तर त्याचं डू सुरुवातीला. त्यानंतर ह्याच्यामधला सब्जेक्ट आहे तो मी आहे, आय. डू आय. त्रास देतो का, त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो की डिस्टर्ब. त्रास म्हणजे डिस्टर्ब करणे, त्रास देणे म्हणजेच डिस्टर्ब करणे. तर डू आय डिस्टर्ब यू, डिस्टर्ब, आणि राहिलेलं सेंटेन्स डू आय डिस्टर्ब यू, मी तुला त्रास देतो का, हे झालं दुसरं सेंटेन्स. तिसरं सेंटेन्स आहे की ते पुण्यामध्ये राहतात का. तर ह्याचं इंग्रजी कसं होईल? डू, त्यानंतर डू, त्याच्यानंतर याच्यामधलं सब्जेक्ट आहे तो दे. डू दे लिव्ह इन पुणे. डू दे लिव्ह इन पुणे, ते पुण्यामध्ये राहतात का. तर अशा पद्धतीनं आपण सेंटेन्स बनवू शकतो डू या हेल्पिंग वर्बचा यूज करून, ज्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारताना डू न सेंटेन्सची सुरुवात करायची. तर प्रॅक्टिससाठी मी काही एक्झाम्पल तुम्हाला देतो. जसं की मी तुम्हाला म्हणतोय तुम्ही क्रिकेट खेळता का? डू यू प्ले क्रिकेट. तुम्ही गावी जाता का? डू यू गो टू द विलेज. तुम्ही एक्सरसाइज करता का? डू यू एक्सरसाइज. तुम्ही चहा बनवता का? डू यू मेक टी. तुम्ही ऑफिसला जाता का? डू यू गो टू दी ऑफिस. तुम्ही मूव्ही पाहता का? डू यू वॉच मूव्हीज. तर अशा पद्धतीनं आपण असंख्य सेंटेन्स क्रिएट करू शकतो. अगदी सोपं आहे. जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करेल तेवढं तुम्हाला इझी जाईल आणि तेवढं तुम्ही लवकर शिकाल. तर हा होता पहिला रूल फर्स्ट आणि सेकंड पर्सनसाठी. तर आता आपण पाहूया की आपण थर्ड पर्सनबद्दल बोलताना कसे सेंटेन्स बनवू शकतो. थर्ड पर्सन म्हणजे अशी एखादी व्यक्ती जी आपल्यासोबत आत्ता नाही आहे. मग ते आपले फ्रेंड असेल, किंवा आपला दादा असेल, आपली ताई असेल, किंवा आपले पप्पा असतील, आपली मम्मी असेल. कोणी थर्ड सिंग्युलर व्यक्तीबद्दल जेव्हा आपण प्रश्न विचारतो त्याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि याच्यामध्ये सब्जेक्ट जो असणार आहे तो कोणता असणार आहे? थर्ड पर्सनसाठी आपण जे सब्जेक्ट यूज करतो तो ही हा एक सब्जेक्ट आहे. एखाद्या मुलासाठी किंवा मेल कॅन्डिडेटसाठी. एखादी फिमेल कॅन्डिडेट किंवा एखादी मुलगी असेल तर त्याच्यासाठी आपण शी हा सब्जेक्ट यूज करतो. एखादी वस्तू असेल, जसं की कोणती वस्तू, त्याला इट
हा सब्जेक्ट यूज केला जातो. एखाद्या वस्तूचं किंवा मुलाचं मुलीचं नाव असेल तर त्याला नावानं आपण त्याचं नाव ॲज अ सब्जेक्ट घेऊ शकतो आणि सिंग्युलर व्यक्तीबद्दल बोलताना. तर याच्यामध्ये फॉर्म्युला कसा आहे, डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना सेंटेन्स क्रिएट करायचे. म्हणजे आपण याच्यामध्ये बोलताना कसं म्हणू शकतो की मी तुम्हाला विचारतो आहे की रोहित क्रिकेट खेळतो का, मी तुम्हाला रोहितबद्दल विचारतो. तर हे विचारताना तुम्ही इंग्रजीमध्ये कसं विचारू शकता, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. आणि त्याचे 3 सेंटेन्स पहिल्यांदा आपण पाहूया, मग तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. आता पहिलं सेंटेन्स आहे, त्याला हे आवडतं का. तर सुरुवात कशी होईल, डज, याच्यामध्ये सब्जेक्ट आहे त्याला, मग त्याचं इंग्रजी काय आहे, डज ही लाईक दिस. त्याला हे आवडतं का, डज ही लाईक दिस. ही ट्रेन मुंबईला जाते का, याचं इंग्रजी कसं होणार आहे, डज, त्यानंतर ही ट्रेनला, डज दिस ट्रेन, याचं सब्जेक्ट आहे ट्रेन, ही ट्रेन ही सब्जेक्ट आहे तर त्याचं इंग्रजी होणार दिस ट्रेन. डज दिस ट्रेन गो टू मुंबई. डज दिस ट्रेन गो टू मुंबई, ही ट्रेन मुंबईला जाते का, हे दुसरं सेंटेन्स आहे. तिसरं सेंटेन्स आहे, तुझ्या मित्राला असं वाटतं का. डज, तुझ्या मित्राला हा सब्जेक्ट आहे, त्याचं इंग्रजी कसं येईल, डज युअर फ्रेंड असं वाटतं का. डज युअर फ्रेंड, वाटणं आपण त्याला थिंक म्हणू शकतो. डज युअर फ्रेंड थिंक सो, तुझ्या मित्राला असं वाटतं का. तर अशा पद्धतीनं आपण सेंटेन्स बनवू शकतो या डज या हेल्पिंग वर्बचा यूज करून थर्ड पर्सनबद्दल बोलताना. तर उदाहरणासाठी मी काही तुम्हाला सेंटेन्स सांगतो, जसं की मी तुम्हाला रोहितबद्दल काही क्वेश्चन विचारतो. जसं की मी विचारू शकतो, रोहित क्रिकेट खेळतो का, डज रोहित प्ले क्रिकेट. रोहितला चहा आवडतो का, डज रोहित लाईक टी. रोहित ऑफिसला जातो का, डज रोहित गो टू ऑफिस. रोहित टेम्पल मंदिरामध्ये जातो का, डज रोहित गो टू टेम्पल. तर अशा पद्धतीने आपण सेंटेन्स बनवू शकतो. आणि याच्यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा आपण थर्ड पर्सनबद्दल सेंटेन्स क्रिएट करतो आणि प्रेझेंट टेन्समध्ये वर्बला यस किंवा इयस हा प्रत्यय लावला जातो, पण इथं आपण तो लावलेला नाही वर्बला, बिकॉज डज डूचा आपण डज ऑलरेडी घेतलेला आहे, म्हणजे इथं इयस ऑलरेडी लावलेला आहे. सो दॅट वर्बमध्ये कुठेही इयस किंवा यस येणार नाही. ओके, तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण प्रेझेंट टेन्समध्ये क्वेश्चन कसे विचारायचे ज्याचा आन्सर येस किंवा नो आहे ते शिकलेलो आहे. तर तुम्हाला जर होमवर्क काय करायचं आहे, जसं मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे, होमवर्कसाठी तुम्हाला पहिल्यांदा हे दोन्ही फॉर्म्युले एका जर्नलमध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती 25 ते 30 ते 50 सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आणि ते सेंटेन्स कमीत कमी 10 वेळा रीड करा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी कोणासोबत पण एक कॉन्व्हर्सेशन प्रॅक्टिस करायची. तुम्ही तुमच्या दादाला किंवा दीदीला समोर उभा करा आणि त्यांना हे क्वेश्चन विचारा आणि त्याचे आन्सर पण तुम्ही द्या. तर आन्सर आणि क्वेश्चन विचारून त्याचं आन्सर कसं द्यायचं, तर आन्सर 2 पद्धतीने आपण देऊ शकतो, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. समजा मी क्वेश्चन तुम्हाला विचारतो आहे की तू क्रिकेट खेळतोस का, तर याचा आन्सर याचे 2 आन्सर आहेत, एक म्हणजे येस आणि दुसरं म्हणजे नो. तू क्रिकेट खेळतोस का, येस असेल तर हां मी क्रिकेट खेळतो, नाही असेल तर नाही मी क्रिकेट खेळत नाही. तर अशा पद्धतीने आपण इंग्रजीमध्ये कॉन्व्हर्सेशन करायचं. मी काही एक्झाम्पल देतो तुम्हाला. जसं की मी तुम्हाला विचारतोय, तू क्रिकेट खेळतोस का, डू यू प्ले क्रिकेट, आणि याचा आन्सर कसं तुम्ही देणार, येस आय प्ले क्रिकेट जर खेळत असाल तर, आणि नसेल तर नो आय डोंट प्ले क्रिकेट. तुला चहा आवडतो का, डू यू लाईक टी, येस आय लाईक टी, आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर नो आय डोंट लाईक टी. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि मित्रांनो, प्रॅक्टिस इज रिअली इम्पॉर्टंट. इफ यू डू नॉट प्रॅक्टिस देन इट इज डिफिकल्ट फॉर अस टू इम्प्रूव्ह अवर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. Whatever we are learning so far, it will help you to know how to make the sentence or how to frame sentence in English. But this knowledge is limited
and if you want to take this knowledge to the next step, then you have to come forward and start practicing, because practice makes man perfect, and unless and until you are not practicing, you are not going to become, or you are not improving your English communication skill. Because reading these formulas will help you to understand the English, but it will not help you to improve your English speaking skill. To speak effectively or to communicate effectively, you have to practice, and you have to start from broken English. We are not going to become perfect in 1 day or 2 days. We have to improve gradually. ओके, तर हे ध्यानामध्ये ठेवा, आपल्याला हळूहळू इम्प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये जरी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तरी चालेल. आपण लगेच 1-2 दिवसामध्ये प्रॅक्टिस करून परफेक्ट इंग्रजीमध्ये बोलायला शिकणार नाही. थोडंसं टाईम आपल्याला द्यावं लागेल आणि प्रॅक्टिस करत राहा आणि तुम्ही एक ना एक दिवस इंग्रजीमध्ये बोलायला शिकाल. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये शेअर करा, सो दॅट त्यांना पण इंग्रजी शिकायला मदत होईल आणि या व्हिडिओला पण जास्तीत जास्त रीच मिळेल. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाइज. टिल देन कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप इम्प्रूव्हिंग.